नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं पुलिस बातमी पत्र। आइए शुरुआत करते हैं इस वक्त की बड़ी खबर से। पालघर जिले के महाविद्यालय में प्राध्यापक और कर्मचारियों पर हो रहा है अत्याचार और मारपीट। ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहायता प्रतिष्ठान द्वारा संचालित कला, वाणिज्य एवं विज्ञान महाविद्यालय औंध, तालुका विक्रमगढ़, जिला पालघर के प्राध्यापक कर्मचारियों पर हो रहे अत्याचार और आर्थिक शोषण का वर्णन इस प्रकार है। महाविद्यालय के संस्थापक अध्यक्ष श्री वसंत धनु पाटिल लगातार प्राध्यापकों से पैसे की मांग करते हैं। विश्वविद्यालय के नियमों के अनुसार प्राध्यापकों की CAS पदोन्नति के लिए आवश्यक रिफ्रेशर कोर्स और ओरिएंटेशन कोर्स में चयन होने के बावजूद उन्हें जाने नहीं दिया जाता। आइए इनसे मिलिए, क्या कहना चाहते हैं। प्रकाश बनसोडे, अर्थशास्त्र विभागामध्ये पूर्ण वेळ 2010 पासून या ठिकाणी कार्यरत असून माझी निवड ही विद्यापीठाच्या नियमानुसार व महाराष्ट्र शासनाच्या सेवा कायद्यानुसार झालेली असून या नियमाप्रमाणे मला जे 6व्या वेतन आयोगाप्रमाणे आणि 7व्या वेतन आयोगाप्रमाणे जे वेतन मिळणं अपेक्षित होतं, परंतु आज तागायत मला ते वेतन मिळालेलं नाही आणि आज 8 दिवसापूर्वी तुला मी वेतन देत नाही, तुला मी आताच्या आता नोकरीतून काढून टाकतो म्हणून मला टर्मिनेशनची ऑर्डर दिलेली आहे आणि मी त्या संदर्भात न्याय मागण्यासाठी या उपोषणाच्या ठिकाणी आलेला आहे। तरी शासनाला मी विनंती करतो की मला माझ्या आर्थिक संरक्षण देऊन माझ्या कुटुंबाला व मला योग्य पद्धतीने न्याय द्यावा। माजी अध्यक्ष श्री V.G. पाटिल का महाविद्यालय के दैनिक कार्यों में भारी हस्तक्षेप होता है। कोविड के दौरान सरकारी वेतन को आधा वापस मांगना, यह कहकर कि वह मुफ्त का है। पिछले 2-3 वर्षों से इमारत फंड के लिए पैसे की मांग करना और पैसे नहीं देने पर प्राध्यापकों और कर्मचारियों का उत्पीड़न करना, CAS प्रमोशन में देरी करके पैसे की मांग करना और जानबूझकर आर्थिक नुकसान पहुंचाना, प्राध्यापकों के खिलाफ पुलिस स्टेशन में झूठी शिकायतें दर्ज कराना, जातिगत गाली गलौज करना। डॉक्टर विनोद सोनोने, मी साधारणपणे 20 वर्षापासून महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करते आणि एक मागासवर्गीय प्राध्यापक असल्यामुळे माझं जे प्रमोशन होतं ते प्रमोशन त्यांनी थांबवून ठेवलेले आणि याचा कळस म्हणून की V.G. पाटील साहेब आणि त्यांची मुलगी, त्यांचा जावाई हे नेहमी धमक्या देत असतात की तुम्ही प्रमोशन का मागताय, त्याच्यासाठी पैशाची डिमांड केली जाते, त्याचबरोबर तुला नोकरीवरनं काढून टाकतो अशी ही धमकी नेहमी दिली जाते। आणि ज्यावेळेस आत्ताच 18 तारखेला संचालिका त्यांची मुलगी नूतन मुकाशी आली ती आणि त्यांनी त्यावेळेस मला प्रश्न विचारला की तुम्हाला अटॅक आलेला होता, तुम्ही फिट आहे का? मग मागच्या वर्षी आलेला होता, मी फिट आहे, आता व्यवस्थित आहे, तुम्ही शिकू शकतात का? हो म्हणते शिकू शकतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये। नाही म्हणे तुम्हाला जर अटॅक आला आणि मेल आहे तर तुम्ही आमच्यावर ब्लेम कराल म्हणे। म्हणजे अत्यंत निष्ठुरपणे त्यांनी या ठिकाणी आपलं मत जे होतं ते नोंदवलेलं होतं आणि त्यांची जी फॅमिली आहे, V.G. पाटील, त्यांच्या मुली, यांचा अन्याय जो आहे तो थांबत नाही आमच्यावर। बिना कारण प्राध्यापकों को नौकरी से निकाल देना, प्राध्यापकों का बकाया वेतन न देना, परीक्षा का मानधन न देना और उसका दुरुपयोग करना, प्राध्यापकों की बैठक में उन्हें अपमानजनक व्यवहार के साथ निकालना, सेवा वरिष्ठता का उल्लंघन करके अपनी बेटी और दामाद को बारी बारी से प्राचार्य बनाना और कर्मचारियों का शोषण करना। विश्वविद्यालय की हाई पावर कमेटी रिपोर्ट के अनुसार अधिक ट्यूशन के रूप में छात्रों से 9,000 रुपये वसूलना। रांगाल माले, मी औंधा कॉलेजला म्हणजेच कला वनिष्ठ महाविद्यालय औंधा कॉलेज इथे ॲडमिशनसाठी गेल्या वर्षी आलेलो। त्यावेळेस मला माझ्या आवडीनुसार मी विषय घेत होतो। कोणत्या शिक्षकांनी मला सांगितलं नव्हतं का हा विषय घे, कोणत्या विषयात घे, तर मला त्याच्यासाठी सुद्धा अडवलं का हा विषय का घेतोस, हा विषय घेतो आणि मला ॲडमिशन देण्यासाठी नकार देत होते। तर नकार
प्रायोरिटी देत होते की माझं 10 वर्षानंतर माझं ऍडमिशन होत होतं पुन्हा मी कॉलेजसाठी. तर असं शिक्षणामध्ये किंवा संविधानामध्ये असं कुठल्या लिहिलेलं नाही की तू इतक्या लेट नंतर तू शिक्षणासाठी येऊ शकतो. असा कुठलाही असं याच्यात संविधानामध्ये लिहिलेलं नाहीये की तू शिक्षणासाठी तू लेट येऊ शकतोस किंवा तुझं वय गेल्यानंतर तू शिक्षण घेऊ शकतोस. अशा पद्धतीने मला ऍडमिशन घेताना इथे त्रास झाला, परंतु मला त्यांना ऍडमिशन द्यावं लागलं कारण मी त्या ऍडमिशन मध्ये बसत होतो. छात्रों से प्राप्त धन का सही उपयोग न करके उसका दुरुपयोग करना, प्राध्यापकों को सरकारी नियमों के अनुसार वेतन न देना और मांग करने पर धमकाना। उनकी बेटी डॉक्टर चेतना पाटिल का शिक्षा एक ही समय में और पूर्णकालिक नौकरी करके सरकारी वेतन लेना और सरकार को धोखा देना। उनकी बेटी डॉक्टर चेतना पाटिल का शिक्षा एक ही समय में और पूर्णकालिक नौकरी करके सरकारी वेतन लेना और सरकार को धोखा देना। हायस्कूलचे प्राचार्य रिटायर झालेले त्यांचे मोठे भाऊ अरुण सावंत कुलगुरू होते त्यांनी मुंबई विद्यापीठात. त्यांनी त्यावेळेला कुणबी सेनेला हे कॉलेज दिलं होतं. त्यावेळेला व्ही.जी. पाटील आत्ताचे जे सध्याचे चेअरमन बॉडीमध्ये ते कुणबी सेनेचं काम करायचं, त्या अनुषंगानं त्यांच्याकडे ते पाटील साहेबांनी सुपूर्द होते की आपल्याला मिळाले कॉलेज. त्यावेळेला 2000 साली या विक्रमगड तालुक्यामध्ये पूर्ण आदिवासी बहुल तालुका आहे. शिक्षणाची व्यवस्था अतिशय गडबडलेली होती. शैक्षणिक व्यवस्था जर या तालुक्यात आपण निर्माण केली तर इथल्या सर्व समाजाला त्याचा फायदा होईल म्हणून आपण हे कॉलेज त्यावेळेला सुरू केलं. आज अशा प्रकारची दादागिरी चाललेली आहे. वेगवेगळ्या कॅटेगरीतले कोणी मुसलमान आहे, अनेक विविध समाजाची जातीची प्राध्यापक इथे काम करतात. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना त्यांच्या पद्धतीने पैशाची डिमांड करणे, त्यांना मारहाण करणे, त्यांना जातीवाचक बोलणे, विनयभंगासारखे प्रकार आतापर्यंत केलेले आहेत आणि त्याचे सगळे प्रूफ्स आहेत. तेवढं सगळं असताना गुन्हे दाखल होत नाही. वरून त्यांना दमबाजी करणे, एकेकाचा कार्यक्रम करतो वगैरे, तर ह्या गोष्टी ज्या काटा काढतो तर ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या पद्धतीने चालल्यात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असले प्रकार होऊ नयेत. आज शिक्षकी पेशातली ही माणसं आज उपोषणाला बसलेत. ही जबाबदार नागरिकांची पिढी घडवणारी ही मंडळी आहे. आज त्यांच्यावर जर एवढा मोठा अन्याय होतो तर तुमच्यासारख्या जबाबदार पत्रकारांनी मीडियानी देखील आवाज उठवला पाहिजे, तरच त्यांना न्याय मिळेल. मी देखील कुणबी सेना तालुका प्रमुख आहे. कुणबी सेनेचे सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील साहेबांच्या सांगण्यावरून आज मी इथे उपस्थित झालो. खरंच हे सगळं वाचल्यानंतर अगदी म्हणजे शब्द बोलायला नाहीये आमच्याकडे, कारण हे कुणबी सेनेने आणलेलं कॉलेज आहे. या लोकांनी ते गिळंकृत केलं आणि आज अशा पद्धतीने अत्याचार जर यांच्यावर चालला असेल, एखाद्या शिक्षकाला, मुस्लिम समाजाचे शिक्षक आहेत, ते प्राध्यापक आहेत, त्यांना एवढं म्हणजे की हाफ मर्डरची केस व्हायला पाहिजे, त्यांना जातीवाचक बोललं जाते, तरी देखील म्हणजे कुठल्याच प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही. ठीक आहे, गुन्हा दाखल होणे, कोणाला कायदेशीर त्याच्यावर कारवाई होणे हा विषय वेगळा आहे, पण एक शैक्षणिक क्षेत्र आहे, हे पावित्र्य इथं त्यांनी जपलं पाहिजे. इथल्या मुलांना एक त्या विशिष्ट विषय शिकवतात, त्या विषयाकरता मुलंच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन नाही द्यायचं, जेणेकरून त्याला इथून जर मुलंच आली नाही तर त्याला तिथून काढून टाकता येईल आणि मग त्याच्यानंतर त्याच्या जागेवर दुसरा शिक्षक भरला की त्याच्याकडून 5-50 लाख रुपये उपटता येतील. अशा पद्धतीचं काम चालू आहे. तर हे काम थांबलं पाहिजे. महिला सहकारी आहेत, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जाते. ह्या रेकॉर्ड, ह्या सीडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत, हे अतिशय गंभीर आहेत. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे अपेक्षितच नाहीये. हे पवित्र क्षेत्र आहे. राजकारण हा विषय बाजूला आहे, पण आज एक विचारायचं की आता हे शिक्षण करणारी जी मुलं जातात, यांना जातीभेद कसा काय कळला? यांना जातीभेदचा काय संबंध आहे? त्यांचा काय संबंध आहे? मग त्यांनी असं का वागावं? आज ते एवढ्या लांबून येतात. प्राध्यापकांना जातीवादी असं नाही मला लागेल. आज तिच्यामध्ये सगळ्या प्रकारचे त्यांनी एव्हिडन्स जमा केलेले आहेत. फक्त काय माहितीये का, न्याय मिळत नाही म्हणून कुठेतरी त्यांचा आज उद्रेक झालेला आहे आणि आज रस्त्यावर त्यांना उपोषण, म्हणजे खरं म्हणजे पवित्र क्षेत्र आहे. त्यांना शिकवणे हा एकमेव व्यवसाय असल्यामुळे, पेशा असल्यामुळे त्यांचं आज त्यांना रस्त्यावर उपोषणाला बसत सगळे बऱ्यापैकी परमनंट लोक आहेत. आज 2000 सालापासून बोडसे सरांना मी बघतोय. आज 2000 सालापासून 24 वर्ष ते इथे काम करतात. त्या माणसाला पण भिकारचोट वगैरे असे शब्द वापरणे शोभत नाही त्यांना. पण म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की आतापर्यंत त्यांची लढत एकाकी होती,
आज समोर मीडिया आहे, जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो, याच्यापुढे त्यांच्यावर अन्याय झाला तर कुणबी सेना ताकदीनिशी त्यांच्या पाठीमागे उभी राहील. आईला कार्य करायची हिंमत आमच्यात आहे. कोणावर याच्यापुढे हात उचलला तर त्याचा उत्तर त्याला त्याच पद्धतीने दिलं जाईल. मग तो कोणी पण राहू दे. तुम्ही इथलं पावित्र्य ठेवा, आम्ही ते पावित्र्य जपू. शिक्षकांच्या इथे लाक्षणिक संप चाललो आहे, याच्यासाठी ते आलेलो आहे. महाराष्ट्र युनियन ऑफ जर्नलिस्ट जे सगळे पत्रकार आहेत, तसंच आमचं पोलीस बातमीपत्र, पालघर बातमीपत्र यांच्या वतीने मी यांना पाठिंबा जाहीर करतो. शिक्षण म्हणजे अतिशय म्हणजे चांगली हे आहे. आईच्या नंतर तिचाच नंबर लागतो. अशा शिकवणाऱ्या शिक्षकांना जर मारपीट होत असेल तर शाळा शिकवण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी कोणीच पुढाकार घेणार नाही. निदान महिलांवरती तरी, महिलांवरती पण अशा प्रकारचे जातीभेद किंवा अश्लील बोलणं हे योग्य नाही आहे. याच्यावर ताबडतोब पोलिसांनी कारवाई करावी. माझी सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीने यांना संप करा किंवा मोर्चे काढा. ही वेळ येणार तर मुलं काय शिकणार आणि मुलं काय नवीन नक्की काय घडणार आहे. त्यामुळे आमचा पाठिंबा महाराष्ट्र युनियन ऑफ जर्नलिस्टच्या वतीने आम्ही सगळ्या पत्रकारांवर तुम्हाला आहे आणि सगळ्या पत्रांमध्ये उद्या पेपरमध्ये सगळ्यांची. इस प्रकार इस महाविद्यालय के प्राध्यापक और कर्मचारियों की ये समस्याएं हैं. क्या सरकार उन्हें न्याय देगी? के लिए बस इतना ही. फिर मिलते हैं ऐसी ही कुछ मुख्य खबरों के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए पुलिस बातमी पत्र.